काल आमदार अपात्रतेसंदर्भातला शिवसेनेच्या बाबतीतला निकाल समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कुणाचं याबद्दलचा निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी अपेक्षित आहे। विधानसभेच्या अध्यक्षांना 31 जानेवारीपर्यंत निकाल द्यायचा आहे आणि निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी संदर्भातला युक्तिवाद पूर्ण झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता प्रतीक्षा असेल ती निकालाची। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, निवडणूक आयोगाचा निकाल साधारणतः कधीपर्यंत अपेक्षित आहे? ज्ञानदा 8 डिसेंबरला दोन्ही गटाची युक्तिवाद जे आहेत ते निवडणूक आयोगामध्ये दिल्लीमध्ये पूर्ण झाले होते आणि त्यानंतर अगदी 2-3 दिवसामध्ये निकाल येईल अशी अपेक्षा होती। आज जवळपास 1 महिना उलटत आलेला आहे, अजून ही ऑर्डर अपलोड झालेली नाहीये। कोणत्याही क्षणी ती अपलोड होईल आणि राष्ट्रवादी चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष नेमकं कुणाचं याबाबतची स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे निवडणूक आयोगामध्ये ज्या पद्धतीनं प्रक्रिया पूर्ण पडली त्यानंतर आता अशीच प्रकारची प्रक्रिया आता विधिमंडळामध्ये देखील पार पडणार आहे। विधिमंडळाच्या वतीनं ऑलरेडी दोन्ही गटाच्या जे आमदार आहेत त्यांना अपात्रतेसंदर्भातल्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडायला सांगितलं होतं। यासाठी देखील आता एक टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांना काही तारीख देखील दिलेली आहे। यातली महत्त्वाची तारीख 20 आणि 21 आणि 22 आणि 23 आहे, कारण 20-21 तारखेला अजित पवार गटाची उलट तपासणी होणार आहे आणि 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी होणार आहे आणि त्यानंतर निकाल जो आहे तो तत्काळ तयार करून जाहीर होऊ शकतो। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की 2 जानेवारीलाच खरं तर अध्यक्ष या संदर्भातली सुनावणी सुरू करणार होते, मात्र काही दिवस अध्यक्ष आजारी होते, त्यामुळं ही जी सुनावणी आहे ही होऊ शकली नव्हती। त्यामुळं अध्यक्ष एक्सटेन्शन घेत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण ही एका ठराविक कालावधीमध्ये जरी पूर्ण करायची असली तरी काही मधल्या काळामध्ये ठाकरेंची सुनावणी आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीची सुनावणी यासाठी वेळ लागू शकतो आणि त्यामुळं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरी बाब, निवडणूक आयोगातला निर्णय जो आहे तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबतची स्पष्टता येऊ शकते। ज्ञानदा। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।